पुण्याच्या एका छोट्याशा भागात मी एकटाच राहत होतो. माझं नाव समीर. माझ्याकडे पैसा होता, स्वतःचं घर होतं, चांगली नोकरी होती. पण माझ्या आयुष्यात एक मोठी कमतरता होती की मी कधीच बाबा होऊ शकत नव्हतो. डॉक्टरांनी काही वर्षापूर्वीच मला हे सत्य सांगितलं होतं. त्या दिवशी मी खूप रडलो. मला लहान मुलं खूप आवडायची. त्यांच्यासोबत खेळायला, त्यांना खांद्यांवर बसवायला, त्यांच्यासाठी चॉकलेट आणायला मला खूप आवडायचं. पण नियतीने माझ्याकडून बाबा हा शब्दच हिरावून घेतला होता. एका संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी येत होतो. रस्त्याच्या कडेला एक महिला आणि तिच्यासोबत 5-6 वर्षाचा मुलगा बसलेला होता. मुलाच्या पायाला खरचटलं होतं आणि तो खूप रडत होता. ती महिला त्याला समजावत होती, बाळा रडू नको, आई आहे ना तुझ्यासोबत. त्या आवाजात इतकी माया होती की मी नकळत त्यांच्याजवळ गेलो. मी मुलाला चॉकलेट दिलं. त्यावर तो हसला. त्या महिलेने डोळ्यात पाणी आणत म्हटलं, धन्यवाद. तो दिवसभर रडत होता. तिचं नाव स्नेहा होतं आणि तो छोटासा मुलगा आरव. त्या दिवशी मला माहीत नव्हतं की पुढे हाच मोठा आरव मला बाबा म्हणणार होता आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. त्या दिवसानंतर माझ्या आणि स्नेहाची अधूनमधून भेट होऊ लागली. आरव मला पाहिला की धावत यायचा, समीर काका माझ्यासाठी चॉकलेट आणलं का. त्याचा निरागस चेहरा पाहिला की माझं मन भरून यायचं. हळूहळू मला कळलं की स्नेहाचा नवरा एका अपघातात गेला होता. त्यानंतर तिने खूप संघर्ष केला होता. लोकांचे टोमणे, नातेवाईकांची तुटलेली साथ आणि मुलाला वाढवण्याची जबाबदारी, ती सगळं एकटंच सांभाळत होती. एक दिवस आरवने अचानक विचारलं, काका माझे बाबा कुठे आहेत. तो प्रश्न ऐकून स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले आणि माझ्या मनातही काहीतरी तुटलं. त्या रात्री मला झोप लागली नाही. मला बाबा होता येणार नव्हतं, पण कोणाच्या तरी आयुष्यात बाबा बनता तर येईल ना. काही दिवसांनी मी स्नेहाला भेटलो. स्नेहा मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. काय तुम्ही आणि माझ्याशी. पण मी विधवा आहे आणि मला एक मुलगाही आहे. मी हसून म्हणालो, मलाच तर आरवसारखा मुलगा हवा आहे. ती काही बोलू शकली नाही. काही महिन्यांनी आमचं साधेपणाने लग्न झालं. नातेवाईक कुजबुजत होते. विधवेशी लग्न केलं, तिच्या मुलाची जबाबदारी घेतली. याला स्वतःची मुलं झाली की समजेल. पण मला काही फरक पडत नव्हता. लग्नाच्या पहिल्याच दिवशी आरव माझ्याजवळ आला. मी तुम्हाला बाबा म्हणू शकतो, त्याने हा प्रश्न केला आणि माझे डोळे भरून आले. मी त्याला मिठी मारली. आजपासून मी तुझाच बाबा आहे, फक्त तुझा बाबा. आमचे दिवस आनंदात जात होते. सकाळी आरव मला उठवायचा, बाबा शाळेला जायचं आहे. तो बाबा म्हणायचा आणि माझं हृदय आनंदाने भरून जायचं. मी देवाकडे काही मागत नव्हतो, कारण मला वाटत होतं आता माझं कुटुंब पूर्ण झालं आहे. पण नियतीने अजून एक धक्का माझ्यासाठी ठेवला होता. एक दिवस स्नेहा अचानक बेशुद्ध पडली. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तिच्या काही तपासण्या झाल्या. डॉक्टर हसत बाहेर आले, अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. आणि डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय. मी डॉक्टरांकडे अविश्वासाने पाहत होतो, कारण मला तर कधीच बाबा होता येणार नव्हतं. घरी येईपर्यंत माझ्या मनात हजारो प्रश्न होते. स्नेहाने काही लपवलं का. ती माझ्याशी प्रामाणिक नव्हती का. राग, दुःख, भीती सगळं एकाच वेळी मनात होतं. स्नेहाने माझा चेहरा पाहिला आणि म्हणाली, समीर काय झालं. मी फक्त एवढंच म्हणालो, स्नेहा हे मूल कोणाचं आहे. ती हादरली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या जुन्या फाईल्स काढल्या. मला आठवलं ती तपासणी 10 वर्षापूर्वी झाली होती आणि मी पुन्हा डॉक्टरांकडे गेलो. नवीन तपासण्या झाल्या.
रिपोर्ट हातात घेताच डॉक्टर हसले. समीरजी, तुम्ही पूर्णपणे सक्षम आहात. जुना रिपोर्ट चुकीचा होता. मी अक्षरशः स्तब्ध झालो. 10 वर्ष मी एका चुकीच्या रिपोर्टवर जगत होतो. मी स्वतःलाच अपूर्ण समजत राहिलो. मी घरी आलो. स्नेहा शांत बसली होती. तिचे डोळे रडून रडून अक्षरशः लाल झाले होते. मी तिच्यासमोर बसलो. स्नेहा, मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला. ती रडत म्हणाली, मी आयुष्यात खूप काही गमावलं आहे समीर, पण तुमचा विश्वास मला गमवायचा नव्हता. मी तिचा हात हातात घेतला. आजपासून मी पुन्हा कधीच तुझ्यावर संशय घेणार नाही. आणि आम्ही दोघंही रडत होतो. पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर नव्या आयुष्याच्या सुरुवातीचे होते. आणि काही महिन्यांनी आमच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला. आरव तिला पाहून आनंदाने म्हणाला, ही माझी छोटी बहीण आहे. मी दोन्ही मुलांना मिठीत घेतलं. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आणि मी देवाला म्हटलं, देवा, मला वाटायचं की तू माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं आहेस, पण तू तर माझ्यासाठी याहून सुंदर आयुष्य लिहून ठेवलं होतंस. त्या दिवशी माझ्याकडे 2 गोष्टी होत्या. मला बाबा म्हणणारा एक मुलगा आणि माझं पूर्ण झालेलं कुटुंब. कधीकधी देव आपल्याला जे हवं असतं ते लगेच देत नाही, कारण तो त्याहूनही सुंदर काहीतरी आपल्या वाट्याला लिहून ठेवलेलं असतं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही छोटीशी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. आणि आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते सगळ्यांनी कमेंट करायचे आहे. ज्यांनी स्टोरी पूर्ण बघितली आहे त्यांनी सगळ्यांनी स्टोरीला कमेंट करून सांगायचे आहे आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत